माजी राज्यमंत्री स्वर्गीय दीनानाथ कमळे गुरुजींच्या पूर्णाकृती पुतळ्याचं भंडारकवठे इथं थाटात अनावरण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं। सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे संस्थापक आणि राज्याचे माजी राज्यमंत्री स्वर्गीय दीनानाथ शिरेप्पा कमळे गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण रविवारी 28 जून रोजी अत्यंत उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात करण्यात आलं। भंडारकवठे येथील जीवन विकास प्रशालेच्या प्रांगणात जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा पार पडला। या ऐतिहासिक सोहळ्याचं अध्यक्षस्थान देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भूषवलं, तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार प्रणिती शिंदे, खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे आणि आमदार सुभाष देशमुख उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्वर्गीय कमळे गुरुजी यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा गौरव केला। गुरुजींचा विचार हा सर्व वेळेस सगळ्यांना योग्य तऱ्हेचा लागणारा अशा प्रकारचा विचार आहे। गुरुजी असे काही वेडेवाकडे नव्हते, तर समतावादी विचार ते पुढे घेऊन जायचे, सर्व धर्मसमभावाला पुढे घेऊन ते निघायचे आणि जातीवादाला ते तोडून पुरून उरायचे। अशा प्रकारचा थोर नेता आपल्यामधून गेला आणि आज आपण इथे जमलो आहोत। मी तुम्हा सगळ्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो। आज सुभाषराव इथं आहेत, ते BJP मधले आहेत, काही बिघडत नाही, पण श्रद्धेने ते येतात, बोलतात, याविषयी त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की कमळे गुरुजी अखेरपर्यंत काँग्रेस पक्षाची त्यांनी सेवा केली आणि काँग्रेस म्हणतच त्यांनी आपला प्राण सोडला। ज्याचा सैफुद्दीनचा उल्लेख केला, तोही आज इथं आले की नाही माहिती नाही, पण ही सगळी मंडळी त्यांनी निर्माण केली, छोटे छोटे लोक निर्माण केले आणि ते निर्माण करत असताना एखादा दुसरा जर चुकीचं काम केलं तर त्याला देखील ते हसडून शिव्या द्यायला मागे पुढे बघायचे नाही। आमदार सुभाष देशमुख आणि माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांनीही आपल्या मनोगतातून गुरुजींच्या सोलापूर जिल्ह्याच्या विकासातील योगदानाला उजाळा दिला आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं। समाज व राजकारणाशी आपली निष्ठा कशी व किती असावी हे जणू तुम्ही या तुमच्या पुतळ्याच्या माध्यमातून सांगत असाल असं मला वाटतं। कमळे गुरुजी, तुमच्याकडे ही जी पक्षविषयी मतदाराविषयी निष्ठा आहे ती आत्मसात करण्याचा मीही प्रयत्न करीन। मी माझ्या पक्षाच्या, माझ्या मतदाराच्या कायम ऋणात राहील, त्यांना दिलेला शब्द पाळण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन असा विश्वास मी तुम्हाला व समाजाला देऊ इच्छितो। समाजकारणाच्या उत्कर्षासाठी लोकांनी मला निवडून देऊन जो विश्वास माझ्यावर त्यांनी दाखवलेला आहे त्यांच्या भावनेला आदर मला करता आला पाहिजे। त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र राहण्याची शक्ती मला मिळावी। आज समाजात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, आरोग्य, शिक्षण, उद्योग, कामधंदा या सगळ्या क्षेत्रात अनेक समस्या आहेत। तेव्हा या समस्यांचा निपटारा करून आपल्या जनतेला आश्वस्त करण्याचा प्रयत्न करतो आहे। दारूबंदीबद्दल बोलणारा नेता, अतिशय उत्तम पद्धतीचं काम त्यांनी आयुष्यभर केलं, त्यांना मी आदरांजली वाहतो। जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी या सोहळ्यासाठी हजर होती। सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कोळी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने, जिल्हा परिषद कृषी पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी, पंचायत समितीचे सभापती संदीप टेळे, वळसंग सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे, संस्थेचे सचिव महादेव कमळे, तसंच धनाजी साठे, बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे, माजी महापौर सुशीला अबुटे, सरपंच भीमाशंकर बबलेश्वर, गुरुसिद्ध म्हेत्रे आणि गणेश कोळी या मान्यवरांसह सोलापूर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।
अध्यक्षाचं कार्यकिर्द कसं असावं ते कमळे गुरुजीकडे बघून आम्ही लहानपणी शिकलो. घडवलं त्याने आम्ही. कसं विद्यार्थी घडत आहे तसं राजकारणातले कार्यकर्ते पण कमळे गुरुजींनी सतत घडत गेले. त्यांचे प्रत्येक गोष्टीत येणार सांगणार. या आपण जिल्हा परिषदला आता इथं बसून आपण तिकीट देतो, पण कमळे गुरुजी तसं नाही करायचं. आम्हाला सांगायचं ते गटाचं मिटिंग लावू, त्या गटामध्ये सगळ्या लोकांना बोलायचे, मिटिंग घ्यायचं, सगळ्याचे अंदाज घ्यायचे. मग त्यांना जर संशय झाला ना गणातलं मिटिंग लाव, मग गणातलं मिटिंग घ्यायला लावायचं. म्हणजे असं करून परफेक्ट अगदी खात्रीशीर निवडून येणारा उमेदवार कोण आहे हे लक्षात घेऊन त्यांनी तिकीट टाकायचं. म्हणून त्यावेळी संघटना मजबूत होती, चांगली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे सचिव महादेव कमळे यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत करून मनोगत व्यक्त केलं. एखादा मोठा कारखाना किंवा इंडस्ट्री किंवा पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय उभा न करता या सिना भीमा खोऱ्यामध्ये 6 गावामध्ये हायस्कूल्स, कॉलेज व सिनियर कॉलेज असे स्कूल्स काढले, कॉलेज काढले. आज नियर अबाउट 5,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खास करून गुरुजींचा उद्देश होता की मुलींनी शिकायला पाहिजे. एक मुलगी शिकली म्हणजे घर सुधारते. म्हणून त्यांनी त्या 50-60 वर्षापूर्वी मुलींनी 5वी पास झाल्यानंतर गावामध्ये शिक्षणाची सोय नसायचे, पालक बाहेरगावी शिकायला पाठवायचे नाहीत. म्हणून त्यांनी खास करून मुलीसाठी शाळा काढण्याचा प्रयत्न केले. आज जवळजवळ 5,000 पैकी 2,500 मुली आहेत. हे कमळे गुरुजींना अतिशय महत्त्वाचं व अगदी आनंदाने, आदराने आम्ही त्यांना या गोष्टी आज अभिमानाने सांगू इच्छितो. तर सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कोळी यांनी प्रास्ताविक भाषणातून संस्थेच्या वाटचालीचा आणि पुतळा उभारणीमागील भूमिकेचा आढावा घेतला. आभार प्रदर्शन विखे पाटील यांनी केलं, तर सूत्रसंचालन मोरे यांनी केलं. कार्यक्रमाची सांगता अत्यंत उत्साहात झाली.